रांगडं कोल्हापूर आणि या रांगड्या कोल्हापूरची निवडणूक सुद्धा जिल्हा परिषदेची रांगडी झालेली आहे आणि कोल्हापूरचं राजकारण सुद्धा कोल्हापूर सारखंच असं तडकेबाज असते आणि म्हणूनच या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल नेमका काय आहे? फार वेळ घालवणार नाही, थेट आपण निकालाकडे जाणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 7 फेब्रुवारीला कोल्हापूर निवडणुकीसाठी म्हणजे कोल्हापूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. सकाळी 7:30 पासून हे मतदान सुरू झालं आणि संध्याकाळी 5:30-6 पर्यंत सुरू राहिलं. मतमोजणी 9 फेब्रुवारी म्हणजे आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होती. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीकडं खरं तर राज्यभरातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालांची मोठी उत्सुकता सुद्धा यंदा पाहायला मिळाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगानं आधी नगर परिषद आणि नगरपंचायत, नंतर महानगरपालिका आणि शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या तिन्ही निवडणुकांमध्ये राज्यात सत्तेत आणि विरोधात एकत्र असणाऱ्या पक्षांचाच एकमेकांशी थेट सामना झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे इकडे सरकारमध्ये मांडीला मांडी लावून निर्णय घेणारे किंवा समोरच्या बाजूला एकजुटीने सत्ताधाऱ्यांना विरोध करणारे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात मात्र एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये देखील असंच काहीसं चित्र अनुभवायला मिळालं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांचे निकाल हे फक्त मतदारांसाठीचे नव्हते, तर खुद्द राजकीय पक्षांसाठी देखील उत्सुकतेचा विषय ठरलेला होता. आता वेळ न घालवता कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गटानुसार कोण कोण विजय झाले ते बघूया. आता कोल्हापूरच्या एकूण 68 जागा होत्या, त्यामध्ये भाजपनं 12 जिंकल्यात, शिवसेना शिंदे गटाने 9, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 20, काँग्रेसने 15, ठाकरे गटाने 1, जनस्वराज्य पक्षाने 6, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 आणि शाहू आघाडी राजेंद्र पाटील गट यांनी 4 जागा जिंकलेल्या आहेत. आता आपण तालुकानिहाय बघूयात. शाहूवाडी तालुका पहिला, शित्तूर उर्फ वारुण जिल्हा परिषद गटामधून सर्जेराव पाटील जनस्वराज्याचे विजय झालेले आहेत. सरूड जिल्हा परिषद गटामधून अमर पाटील शिवसेनेचे विजय झालेले आहेत. बांबवडे जिल्हा परिषद गटामधून राजकुंवर गायकवाड हे विजयी झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. अंबारडे जिल्हा परिषद गटामध्ये स्नेहल वेल्लाळ जनस्वराज्य शक्ती पक्षाचे विजय झालेले आहेत. आता बोलूयात पन्हाळा तालुक्याकडे. पन्हाळा तालुक्यामध्ये सातवे या जिल्हा परिषद गटामधून डॉक्टर जयंत पाटील राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत. कोडोली जिल्हा परिषद गटामधून अमरसिंह पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी झालेले आहेत. पोर्ले तर्फे ठाणे या जिल्हा परिषद गटामधून भगवान पाटील राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत. येवलूज, पन्हाळा तालुक्यातील येवलूज जिल्हा परिषद गटामधून पूजा पाटील राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत. हातकणंगले तालुका, आता आपण बोलूयात हातकणंगले तालुक्याकडे. हातकणंगले तालुक्यामधील पहिला जिल्हा परिषद गट आहे गुणकीमधून शुभांगी महेश कुंभार काँग्रेसच्या विजय झालेले आहेत. बहादोले जिल्हा परिषद गटामधून सोनाली सावंत काँग्रेसच्या विजय झालेल्या आहेत. कुंभोज गटामधून शीतल प्रवीण यादव जनस्वराज्यच्या विजय झालेल्या आहेत. आळते जिल्हा परिषद गटामधून वर्षा सावर्डेकर शिवसेनेच्या विजय झालेल्या आहेत. शिरोली पुलाची या जिल्हा परिषद गटामधून सलीम महात भाजपचे विजय झालेले आहेत. रुकडी या जिल्हा परिषद गटामधून अतिशय शिंगे शिवसेनेचे विजय झालेले आहेत. रुई जिल्हा परिषद गटामधून राहुल आवळे काँग्रेसचे विजय झालेले आहेत. कोरोची या जिल्हा परिषद गटामधून सानिका आवडे भाजपच्या विजयी झालेल्या आहेत. कबनूर जिल्हा परिषद गटामधून कुमार कांबळे भाजपचे विजय झालेले आहेत. पट्टणकोडोली जिल्हा परिषद गटामधून महेश पाटील भाजपचे हे विजय झालेले आहेत. रेंदाळ जिल्हा परिषद गटामधून शिवाजी जाधव शिवसेनेचे विजय झालेले आहेत. एकूणच हा हातकणंगले तालुक्यामधील येणाऱ्या जिल्हा परिषद गटांचा निकाल आहे. यानंतर शिरोळ तालुक्याकडे आपण बोलूयात. शिरोळ तालुक्यामधील दानोळी जिल्हा परिषद गटामधून नंदिनी संदीप कांबळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विजय झालेले आहेत. उदगाव जिल्हा परिषद गटामध्ये अमोल चव्हाण राजश्री शाहू विकास आघाडीचे विजय झालेले आहेत. आलास जिल्हा परिषद गटामधून प्रशांत शहापुरे भाजपचे विजय झालेले आहेत. नांदी जिल्हा परिषद गटामधून प्रचिती कोळी राजश्री शाहू विकास आघाडीमधून विजय झालेले आहेत. यड्राव जिल्हा परिषद गटामधून अर्चना अमोल चौगुले काँग्रेसचे विजय झालेले आहेत. अब्दुल्लाट या जिल्हा परिषद गटामधून श्रद्धा गायकवाड शिवसेनेच्या विजय झालेल्या आहेत. दत्तवाड जिल्हा परिषद गटामधून मृणाली निराजे जाधव शिवसेनेच्या विजय झालेल्या आहेत. कागल तालुक्याबद्दल जर बोलायचं झालं तर कागल तालुक्यामध्ये कसबा सांगाव जिल्हा परिषद गटामधून सुवर्णा कांबळे राष्ट्रवादीच्या विजयी झालेल्या आहेत. सिद्नेर्ली या जिल्हा परिषद गटामधून सुयशा घाडके भाजपच्या विजय झालेल्या आहेत. बोरवडेमधून शोभाताई फराकटे राष्ट्रवादीच्या विजय झालेल्या आहेत.
म्हाकवे जिल्हा परिषद गटामधून काकासाहेब सावडकर भाजपचे विजय झालेले आहेत. चिखली या जिल्हा परिषद गटामधून शिवानी भोसले भाजपच्या विजय झालेल्या आहेत. कापशी जिल्हा परिषद गटामधून शिल्पा खोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय झालेल्या आहेत. आता वळूयात करवीर तालुक्याकडे. करवीर तालुक्यामध्ये शिये जिल्हा परिषद गटामधून विश्वनाथ पाटील काँग्रेसचे विजयी झालेले आहेत. वडनगे जिल्हा परिषद गटामधून इंद्रजित पाटील शिवसेना शिंदे गटाचे विजयी झालेले आहेत. उसगाव जिल्हा परिषद गटामधून करवीर तालुक्यातल्या नामदेव वाईगंडे भाजपचे विजय झालेले आहेत. मुडशिंगी जिल्हा परिषद गटामधून तानाजी पाटील भाजपाचे विजय झालेले आहेत. गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद गटामध्ये सुदर्शन खोत काँग्रेसचे विजय झालेले आहेत. पाचगाव जिल्हा परिषद गटामधून संग्राम पाटील काँग्रेसचे विजय झालेले आहेत. कळंबे तर्फे ठाणे या जिल्हा परिषद गटामधून विनीता भोगम भाजपाचे विजय झालेले आहेत. पाडळी खुर्द या जिल्हा परिषद गटामधून सूर्यवंशी गुंडाप्पा राष्ट्रवादीच्या विजय झालेले आहेत. शिंगणापूर जिल्हा परिषद गटामधून रसिका पाटील राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत. सांगरूळ रेखाताई मुगडे राष्ट्रवादीच्या सांगरूळ जिल्हा परिषद गटामधून विजय झालेले आहेत. सडोली खालसा क्रांतिसिंह पाटील राष्ट्रवादीचे या सडोली खालसा जिल्हा परिषद गटामधून विजय झालेले आहेत. निगवे खालसा जिल्हा परिषद गटामधून एकनाथ पाटील काँग्रेसचे विजय झालेले आहेत. एकूणच करवीर तालुक्यामधील या जिल्हा परिषद गटांचा निकाल आपण पाहिला. आता वळूयात गगनबावडा तालुकामध्ये. गगनबावड्यामध्ये तिसंगी खुला जिल्हा परिषद गटामध्ये सोनाली विलास पाटील काँग्रेसच्या विजय झालेले आहेत. आणि असळ जिल्हा परिषद गटामधून संभाजी शांताराम पाटणकर काँग्रेसचे विजय झालेले आहेत. आता वळूयात राधानगरी तालुक्याकडे. राधानगरी तालुक्यामध्ये राशिवडी बुद्रुक या जिल्हा परिषद गटामध्ये सागर धुंद्रे काँग्रेसचे विजय झालेले आहेत. कसाबा तारळे या जिल्हा परिषद गटामधून अमृता डोंगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झालेले आहेत. कसाबा वाळवे यामधून शिवसेनेचे अरुण जाधव विजय झालेले आहेत. कसाबा वाळवे या जिल्हा परिषद गटामधून. सरवडेमधून संयोगिता मोरे काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत. यानंतर वळूयात भुदरगड तालुका. भुदरगड तालुक्यामध्ये गारगोटी जिल्हा परिषदेमधून रेश्मा देसाई काँग्रेसच्या विजय झालेले आहेत. पिंपळगाव जिल्हा परिषदेमध्ये रोहिणी आबिटकर शिवसेनेच्या विजय झालेले आहेत. आकुर्डे या जिल्हा परिषद गटामधून अर्चना कल्याण निकम शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विजय झालेल्या आहेत. कडगावमधून सारिका नांदेकर कडगाव जिल्हा परिषद गटामधून विजय झालेला आहेत. बुदरगड तालुक्याबद्दलची ही माहिती होती. आता आपण वळूयात आजारा तालुक्याकडे. आजारा तालुक्यामध्ये उत्तूर जिल्हा परिषद गटामध्ये शिरीष देसाई राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत. पेरनोलीमधून जिल्हा परिषद गट पेरनोली यामध्ये राजाराम देसाई अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. गडहिंग्लज तालुक्याकडे. गडहिंग्लज तालुका यामध्ये कसबानूल जिल्हा परिषद गटामधून अनिरुद्ध रेडेकर जनसुराज्य पक्षाचे विजयी झालेले आहेत. हलकर्णी जिल्हा परिषद गटामधून शिवशंकर हत्तरकी राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत. भडगावमधून अमरसिंह चव्हाण राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत. गिजवणेमधून शैलजा पाटील राष्ट्रवादीच्या विजय झालेले आहेत. तर नेसरी जिल्हा परिषद गटामधून संग्रामसिंह देसाई राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत. यानंतर वळूयात चंदगड तालुक्यामध्ये. चंदगड तालुका यामध्ये अडकूर जिल्हा परिषद गट जो आहे त्यामधून राजश्री गावडे भाजपचे विजय झालेले आहेत. मानगावमधून मानसी भोगन राष्ट्रवादीच्या ज्या आहेत 22 वर्षीय त्या विजय झालेल्या आहेत. कुदनूर जिल्हा परिषद गटामधून विद्या पाटील राष्ट्रवादीच्या विजय झालेल्या आहेत. आणि तुडिये जिल्हा परिषद गटामधून रचना गावडे या राष्ट्रवादीच्या विजय झालेल्या आहेत. जर एकूणच बघायला गेलं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे भाजप 12, शिवसेना 9, राष्ट्रवादी अजितदादा 20, शिवसेना ठाकरे गट 1, काँग्रेस 15, जनस्वराज्य शक्ती 6, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि शाहू आघाडी राजेंद्र पाटील गट 4 अशा पद्धतीनं सत्ता समीकरण असणार आहे. असं पक्षीय बलाबल आहे. आणि काँग्रेसने थोडीफार चांगली आघाडी घेतलेली आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुद्धा चांगले यश मिळालेलं आहे. आता इथं कशी सत्ता स्थापन होते आपल्याला आगामी काळामध्ये पाहावं लागेल. तुर्तास थांबूयात. बाकी यामध्ये अजून कोणता निकाल तुम्हाला अपडेट करावा असा वाटतोय, कुठला निकाल सांगायचा राहिलाय, जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.